नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये, ब्लॉग मध्ये। तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग। खूप महिन्यांनी, मला वाटतं मला एक अख्खा महिना गेला मी ब्लॉग नाही बनवलाय किंवा काहीही शूट केलेलं नाहीये। ऍक्च्युली जे शूट केलंय तेच एडिटिंग करून टाकायला वेळ नाहीये, कारण माझं जे एडिटिंग मी ज्याच्यावर करते ते जे ऍप आहे ते चालतच नाहीये। मेन प्रॉब्लेम हा आहे, म्हणून माझं एडिटिंग होत नाहीये। प्लस दुसरा मुद्दा, सध्या ऑफिसचा जरासं वर्कलोड आहे, त्याच्यामुळे मन होत नाही। असं सगळा गोंधळ होतोय। आणि आता मी बनवलेत मस्त 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 असे गोल 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 भाकरी, नाचणीची भाकरी। सो असं सगळा गोंधळ आहे, त्यामुळे मला ना एडिटिंगला किंवा ह्याला मिळत नाहीये वेळ, किंवा काही करायला शूट करायला वेळ नाही मिळत आहे। एडिटिंगला पण वेळ इन द सेन्स जे काही ऍप आहे ना ते चालत नाहीये। मी रोज ट्राय करते। माझे 31st ब्लॉग आहेत शूट केलेले, ते टाकले नाही आहेत अजून त्यानंतर न्यू इयरचे आहेत ते नाही केले, त्याच्यानंतर 1-2 केले ते पण नाही केले। म्हणजे एडिटिंगच होत नाहीये, ते ऍपच चालत नाही। दुसऱ्या कुठल्या ऍपवरून एडिट करायला मला जमत नाही। आपल्याला एकच जे बसले, साधी आम्ही कॉमर्सचे विद्यार्थी ना, आम्ही ना आम्हाला टेक्नॉलॉजीचं ज्ञान आहे ना, काय आम्हाला काय आलंय आणि काय गेलंय एवढंच माहिती आहे। तेव्हा आम्हाला ते जे जमतं त्याच्यावरतीच थोडंफार मी छोटं मोठं एडिटिंग करत असते। पण आता ते हे ऍप असं मला दगा देतंय, त्यामुळे माझा ना व्हिडिओ जात नाहीये। बरं असो, मी शूट तर करून ठेवते, जे काही असे स्पेशल ओकेशन असतील किंवा जे काही ठराविक दिवस असतील जे स्पेशल आहेत आमच्यासाठी, ते दिवस म्हटलं तुमच्याशी शेअर करावेत आणि ते शूट करून ठेवावेत। ज्या वेळेला आपलं एडिटिंग सॉफ्टवेअर चालू होईल त्यावेळेला ते एडिट करताच येईल। सो आता आज आहे रविवार, मी मस्त भाकरी केलेत, जेवण बनवले, चिकन बनवले, सगळी तयारी झाली आहे, कारण आम्हाला जायचंय कांदिवलीला आहोंच्या मामांना भेटायला। आणि मग तिथे आम्ही सगळेजण येणारच आहेत। आता मी भेटायला जाणारच आहे, तर मी काहीतरी माझ्या हातचं बनवून घेऊन जाणार, असं नाही का आपण बाहेरचं घेऊन जाणार। सो मी आता ठरवले, मी मस्त असे उकडीचे मोदक बनवणार आहे त्यांच्यासाठी खायला। सो चला, गडबड करायला पाहिजे। 11:45 झालेत, माझं जेवण ऑलमोस्ट झालेलं आहे, फक्त उकडीचे मोदक बनवायचे आहेत आणि कमी क्वांटिटीमध्ये बनवणार आहे, का जास्त बनवणार नाहीये, त्यामुळे ते पटकन होतील। आणि आम्हाला 1:30 वाजता निघायचंय, त्यामुळे झटकीपट कामाला लागलं पाहिजे आणि पटापट काम झाले की मग तुमच्याशी शेअर करतो आजचा व्हिडिओ। या बोगाची केस कापलेत, कसा दिसतो बोगा सांगा यो बोगा कसा दिसतो। आणि हा आपला व्हिडिओ न बनण्याचं मूळ कारण हे पोरगा आहे, असं आहे। फायनली आमचे मोदक वगैरे झालेले आहेत, मी बांधून घेतलेत आणि आता मी निघतोय। चला, मोदक कसे बनवले त्यात अजिबात शूटिंग केलं नाही, खूप गडबड, खूप धावपळ होते। एक सवय झालेत आम्हाला निघायचं, त्यामुळे आता शूटिंग नाही केली। मोदक कसे झाले दाखवते, थांबा एक मिनिट। हे मोदक बनवलेत, असे मी पॅकिंग करून घेतले डब्यामध्ये, गरम गरम मोदक। आणि हा निशांत कसा भारी दिसतोय, तर विरारमध्ये आम्ही जे सर्व आहेत, म्हणजे साधना मावशी, सुहाणी, वंदुताई वगैरे, आम्ही सर्व एकत्रित कांदिवलीला जायला निघालो। इकडे आहो पण होते आमचे, आम्ही एकत्रित मामांच्या घरी जाणार होतो आणि तिथे पण आम्हाला अजून काही फॅमिली मेंबर्स ॲड होणार होते। म्हणजे आम्ही एकत्रच ठिकाणी जायचं असं ठरवलं होतं, जेणेकरून सगळ्यांना एकत्रात वेळ घालवता येईल, थोड्या गप्पा गोष्टी होतील आणि सगळेच फॅमिली एकत्र आली की मजा मस्ती पण होते। त्यामुळे इकडे गडकरी म्हणजे आहोंच्या मावशीची मुलं ती पण आले होते, दादा पण होते। आम्ही सगळे एकत्रित मस्त गप्पा गोष्टी केल्या आणि मग आम्ही कांदिवलीवरून निघालो। त्यानंतर मी निघाले ती म्हणजे माझ्या भाचीकडे, तिच्याकडे हळदी कुंकूचा कार्यक्रम होता संध्याकाळी। तो आम्ही घरी आलो, फ्रेश झालो, साडी पिरी घातली आणि मग पुन्हा आम्ही आलो ती म्हणजे भाचीकडे। तिच्याकडे हळदी कुंकू होतं, म्हटलं ते हळदी कुंकू घ्यावं आणि थोडा वेळ तिच्या घरी थांबावं आणि मग आम्ही घरी आलो। त्यानंतर जेवण हे ते सगळं करणं, वेळ घालवला आणि मग असा आमचा आजचा दिवस संपला। तर हळदी कुंकवासाठी आम्ही गेलो होतो, यानं जावा दोघी एकत्रित मिळून हळदी कुंकू करतात। वंदुताई पण आल्या होत्या ना, घरी जाऊन फ्रेश होऊन त्या आल्या, मी घरी गेले, मी फ्रेश झाले, मी इकडे आली हळदी कुंकूला। सो ह्या दोघींनी जावानी जो काही हळदी कुंकूचा घाट घातला होता तो आम्ही एन्जॉय केला, फोटो बिटो काढले आणि आम्ही इथून निघालो।
तर त्यानंतर 2 दिवसांनी आमची बचत गटाची मीटिंग होती आणि त्या बचत गटाच्या मीटिंग ही आमच्या नंदूबाईंच्या घरी होती. त्यामुळे आम्ही सगळ्याजणी बचत गटाचे मेंबर तिथे गेलो होतो. आणि आता केक बघून तुम्हाला कळलं असेल काय आहे. ह्या वर्षी आम्ही बर्थडे सेलिब्रेशन ठरवलं होतं की ज्या महिन्यात ज्यांचा बर्थडे असेल त्या महिन्यात किंवा मागच्या महिन्यात झाला असेल करायचं. एकाच महिन्यामध्ये आमच्या तिघींचे बर्थडे होते तर ते सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही तिथे पोहोचलो होतो आणि थांबलो होतो. माझा बर्थडे होता, नंदूबाईंचा पण बर्थडे होता, नीलम वहिनीचा पण बर्थडे होता. म्हणजे एकाच महिन्यात तिघींचे बर्थडे मागे पुढे आहे तर एकच केक आणि एन्जॉय त्यांच्या शाळेची ह्याच्यातून स्वतःसाठी वेळ काढायला बचत गटाच्या कार्यक्रमातून किंवा बचत गटाच्या मीटिंगमध्ये आपण सगळ्याजणी एकत्रित येऊन स्वतःसाठी थोडा का वेळ थोडं एन्जॉय करू शकतो. त्यामुळे आम्ही एकत्रित हा बर्थडे सेलिब्रेट करायचा आम्ही ठरवलं. आम्हाला तुझ्या मम्मीचा बर्थडे झाला तू कुठे गेलेला? मला आधी लक्षात आलं असतं तर मी बनवलं असतं. आता पुढच्या वेळी तुझ्याचकडे एक मिनिट मॅडम थांबा थांबा. हॅपी बर्थडे तुम्हाला. आमचा काढतो फोन आहे. अध्यक्ष मॅडम कोण आहे? निधी कुठे गेली? वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझा कुठे गेल्या मम्मी? हात धुवू नका. हे निलमला पण जागेवर जाऊन दे, जागेवर बसून दे, जागेवर बसा. बर्थडे तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग? कसं काय ते कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त मस्त खा. बाय.